नेहमीप्रमाणे मला आजही प्रश्न पडला होता, की आज काय वेगळं बनवू आणि माझ्या मुलांना ना रोज एकच खायला अजिबात आवडत नाही. मग म्हटलं चला आता रात्रीच्या उरलेल्या चपात्या होत्या, तर चपात्याचा उपमा बनवूया म्हणून मग मी ही पारंपरिक रेसिपी आज ट्राय केली. म्हणजे मी नेहमीच बनवत असते. भाकरींचा सुद्धा खूप छान लागतो ज्वारीच्या भाकरीचा, पण आज चपात्या होत्या म्हणून मग चपात्याचा बनवला. तर याच्यामध्ये भरपूर कांदे टाकले, की याला खूपच जास्त छान अशी टेस्ट येते म्हणून मग खूप सारे कांदे कापून घेतले, कढीपत्ता घेतला, जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आणि मस्तपैकी गरम गरम उपमा बनवला. आणि याच्यासोबत घट्ट दही किंवा थंडगार ताक असेल तर मजाच काही वेगळी. आणि आम्ही लहानपणी ना खूप खायचो असा भाकरीचा आणि आम्हाला आवडायचा. आम्ही ना आमच्या आईला सांगायचो की आई जास्तीच्या भाकरी बनवून ठेवा, आपण उद्याच्याला उपमा बनवून खाऊया. आणि खूप खायचो. आणि माझ्या मुलांना सुद्धा तसंच हा उपमा खूप जास्त आवडतो. त्यांना आवडतो म्हणून बनवतीये, उरलेल्या चपात्या वाचवण्यासाठी नाही बरं का. मग आता गरम गरम उपमा झाला तर ताटात वाढून घेतला, छास सुद्धा घेतलं, छास म्हणजे ताक बरं का. आणि आता टीव्ही बघत बघत दुपारच्या वेळी तिघं मायलेकरं मस्तपैकी गरम गरम उपम्यावरती ताव